रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक सोहळा। शिवभक्तांमध्ये उत्साह। गडावर शिवमूर्तीस सुवर्ण मुद्रांचा अभिषेक, महाआरती, पालखी सोहळ्यासह विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन। शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजारो शिवभक्त दाखल। प्रसादासाठी 5000 किलो तांदूळ, 1 लाख पाण्याच्या बॉटल तर 15 खाटांचं रुग्णालय सज्ज। रायगड पोलिसांकडून मोठी खबरदारी। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं लोकार्पण। जम्मू काश्मीरमधील कटरा ते श्रीनगर 63 किलोमीटरचा नवा मार्ग। 46,000 कोटींच्या विकास कामांचंही होणार भूमिपूजन। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान राडा। पालकमंत्र्यांसमोरच भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यात बाचाबाची। कार्यकर्ते सुद्धा आमने-सामने। हिंदुत्व आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र। नाशिकमध्ये मनसैनिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र। भाजपवर हल्लाबोल। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण। आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाचा जोर वाढला। 9 जूनपर्यंत येलो अलर्ट जारी, तर 12 जूनपासून राज्यभर अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। बंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणी पोलीस आयुक्तांसह 8 अधिकारी निलंबित। आरसीबी आणि इव्हेंट एजन्सीच्या अधिकाऱ्यांनाही अटक करण्याचे आदेश, तर निवृत्त न्यायाधीश करणार या प्रकरणाची चौकशी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांच्यामध्ये शाब्दिक चकमक। मस्कनं मला भ्रमनिरास केलं, ट्रम्प यांची टीका। तर मी नसतो तर ट्रम्प हे निवडूनच आले नसते, मस्क यांचा पलटवार।